श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे मसाला दूध. चला बघूया कसं केलं आहे ते. त्यासाठी आपण अर्थात दूध घेतलेलं आहे आणि छान आपण या दुधाला उकळून घेणार आहोत आणि आपल्याला कमी आचेवर या दुधाला छान उकळून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे आपण ठेवलेलं आहे. आता आपण मसाला कसा तयार करायचा ते बघूया. आपण एक पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये थोडे काजू घेतलेले आहेत, त्यानंतर थोडे बदाम घेतलेले आहेत, थोडी वेलची घेतलेली आहे. हे आपल्याला छान असे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे कमी आचेवर. तुम्ही भोपळ्याच्या बिया पण घेऊ आणि जो तुम्हाला मेवा आवडेल तो पण तुम्ही घेऊ शकता. आणि हे आपल्याला छान असं ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे. सोबत तूप घालू शकता, पण ड्राय रोस्ट केलेलंच बरं. अशा प्रकारे आपल्याला हे कमी आचेवर ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे. आणि नक्कीच तुम्ही खवय्ये आहात, तुम्हाला खाण्याची आवड आहे म्हणून तुम्ही बरोबर व्हिडिओ बघत आहात. आम्हाला पण खाण्याची खूप आवड आहे म्हणून आम्ही नवीन नवीन पदार्थ करतो आणि तुमच्यासाठी तर आवर्जून करतो. आणि कारण आम्हाला पण अतिशय खाण्यावर खूप प्रेम आहे. मी म्हणा, माझा नवरा म्हणा आणि आमची पूर्ण फॅमिली, आम्हाला खायला खूप आवडतं. अशा प्रकारे आपल्याला हळूहळू छान कमी आचेवरच ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे. ही रेसिपी आता शरद पौर्णिमा आहे, कोणी कोणी कोजागिरी पौर्णिमा देखील म्हणतात, त्यासाठी करत आहो. अशा प्रकारे बासुंदी देखील करणार आहोत दिवसाला, त्याचा पण व्हिडिओ आम्ही तुम्हाला शेअर करूच. पण सध्या तरी आम्ही मसाला दुधाचा व्हिडिओ कसं करायचं ते सांगितलं. म्हणजे जरी आपण हे असं करून ठेवलं तर आयत्या वेळेस बासुंदी बनवायच्या वेळेस आपण हा मसाला आपण त्याच्यामध्ये घालू शकतो. अशा प्रकारे आपल्याला हलवत राहायचं आहे आणि छान जो पण आपला सुकामेवा आहे तो व्यवस्थितपणे आपल्याला छान ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे. आणि ड्राय रोस्ट झाला की मी आपल्याला याला दोन प्रकारे एक मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे. दोन प्रकारे कसं, म्हणजे आपल्याला आधी बारीक करून घ्यायचं थोडं जाडसर, आणि ते जाडसर बारीक झालं किंवा आपल्याला त्याच्यामधनं 1 ते 2 चमचे काढून घ्यायचे आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे जायफळ आणि आपण पूर्ण छान त्याला बारीक एकदम अशी खूप जास्त आपण एकदम पूर्णपणे बारीक करून घ्यायचं आहे. तर मिक्सरचं भांडं घेतलं आहे. मिक्सरसाठी तुम्हाला टिप देते, आपण त्याच्यामध्ये भाज्या वगैरे पण बारीक करतो. जर तसं काही असेल तर आपण थोडं वास वगैरे येत असेल थोडी साखर किंवा तांदळाचे दाणे आपण त्याच्यातनं बारीक करून घेऊ शकतो, म्हणजे वास निघून जातो. बघा अशा प्रकारे आपण सर्व सुकामेवा घातलेला आहे आणि याला आपण थोडंसं दरदरं म्हणजे एकदम बारीक नाही करायचं आहे. ते झालं की आपण ते काढून घेणार आहोत. बघा अशा प्रकारे झालं की आपण 1 ते 1.5 चमचा आपण त्याच्यातनं हे सारण काढून घेणार आहोत. बघा अशा प्रकारे असं थोडंसं काढून घेतलेलं आहे आपण. आणि त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत थोडंसं जायफळ. आणि मस्त हेल्दी होणार आहे बरं हे मसाला दूध. आणि दूध पण आहे आणि आपला मेवा पण आहे आणि आपण त्याच्यामध्ये वेलची टाकलेली आहे, बदाम घातलेले आहेत. आणि अशा प्रकारे आपण असं छान बारीक याला वाटून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर हे सारण आपण थोड्या तुपावर पुन्हा एकदा रोस्ट करून घेणार आहोत. जर आपण ड्राय रोस्ट जरी केलं तरी चालतंच म्हणा, पण तुपावर केलं तर म्हणजे आणखी बेस्टच. बघा अशा प्रकारे, कारण ही रेसिपी आणखी हेल्दी होणार आहे. दूध आहे, तूप आहे, गाईचं छान तूप आहे, त्यानंतर आपले मेवे आहेत, जायफळ आहे, सर्वच हेल्दी आहे आणि आपल्याला आवश्यकसुद्धा आहे. कोजागिरी पौर्णिमेनंतर नक्कीच आपली थंडी वाढणार आहे, सो आपल्याला या गोष्टीचं सेवन करणं सुरू करावंच लागणार आहे. अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण दूध आपलं आटतच आहे, आटवायला आपण थोडं ठेवलंच आहे. जास्त नाही, पण आपल्याला थोडं ते दूध आटून घ्यायचं, म्हणजे थोडं जेवढं आपण दूध घेतलेलं आहे दुधाचं प्रमाण ते थोडं कमी व्हायला हवं, जास्त नाही. कारण आपण मसाले दूध बनवतो. जर आपल्याला बासुंदी करायची आहे त्यासाठी नक्कीच आपलं ते प्रमाण खूप कमी व्हायला हवं, म्हणजे छान ते दूध आटलं गेलं पाहिजे. अशा प्रकारे खाली नाही लागलं पाहिजे म्हणून मी मिक्स करते आहे. आणि अशा प्रकारे बघा आपलं मस्त दूध खूप छान, जसं दुधाचं कमी आचेवरच दूध करते. मधून एखाद्या वेळेसच मी गॅस मोठा केला होता, पण काय की उतू जाण्याची भीती आहे, सो त्यामुळे आपल्याला कमी आचेवरच आपल्याला छान हे आपल्याला करून घ्यायचं आहे. दूध छान गरम करून घ्यायचं आहे आणि थोडंसं आटून घ्यायचं आहे सरळ. आणि बघा अशा प्रकारे आपल्याला हलवत पण राहायचं आहे. होतं कधी कधी खाली लागायची भीती असते,
भांडं मी स्टीलचं घेतलं होतं, त्यामुळे अर्थात खाली लागूच शकतं, म्हणून मी हलवत होती. अशा प्रकारे बघा, बघत पण होती दुधाची कन्सिस्टन्सी किती झाली आहे. आणि जसं मला वाटत आहे की आपलं दूध ऑलमोस्ट झालेलं आहे, कमी झालेलं आहे जेवढं मी आधी प्रमाण घेतलेलं होतं. त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये तो मसाला टाकायला सुरुवात केली. बघा, मी सांगितलं ना की ते होणारच होतं. बघा, दूध उतू जाण्याची भीती आलीच होती. आता त्याच्यानंतर तो जो आपण मसाला केलेला होता तो मी त्याच्यामध्ये घातलेला आहे आणि छान मिक्स करून एकजीव करून घेतलेला आहे अशा प्रकारे. आणि आपण त्या मसाल्याला पण छान आपण अजून 1 ते 2 मिनटं छान त्याच्यामध्ये होऊ देणार आहोत. आणि तुम्हाला ज्याप्रमाणे आवडेल त्याप्रमाणे साखर घालायची आहे त्याच्यामध्ये. साखरेने जरा गोडवा येणारच दुधाला. आणि बघा, मस्त त्याची साखरेने ना टेस्ट पण वाढणार आहे त्या मसाला दुधाची. जर तुमच्याकडे आपण केसर पण घालू शकतो. जर केसर नसेल तर एकदम किंचितशी अशी हळद घालूया आपण या रंगासाठी. म्हणजे नक्कीच हेल्दीच आहे आपलं दूध. आपण हळद दूध घेतोच. आणि अशा प्रकारे आपलं बघा मस्त रंग आलेला आहे हळदीचा. आणि खूप छान हे दूध झालेलं होतं. बघा किती छान रंग आला. चिमूटभरच आपल्याला हळद घालायची आहे, जास्त नाही, नाहीतर उग्र वास येईल. आणि हेल्दी तर आहेच मसाला दूध, ड्रायफ्रूट्स, दूध, हळद सर्व घातलेलं आपण. तर तुम्ही डोळे बंद करून हे दूध पिऊ शकता. बस साखरेचं प्रमाण तेवढं लक्षात घ्या, जास्त ओव्हर नको. बघा अशा प्रकारे ऑलमोस्ट बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी दुधाची किती छान झालेली आहे. आणि आपलं हे दूध आता रेडी झालेलं आहे. आपण मस्त त्याची प्लेटिंग करून घेऊया. प्लेटिंग म्हणजे ग्लासिंग करून घेऊया. मस्त एक काचेचा ग्लास घ्यायचा, त्याच्यामध्ये छान आपण दूध ओतूया, मसाले दूध पूर्ण ग्लास भरून. आणि त्याच्यानंतर आपण, तुम्हाला आठवत असेल जे आपण थोडे बारीक केलेले ठेवलेलं होतं, जाडसर बारीक केलेलं, ते त्याच्यावरून घालूया. म्हणजे असं छान ते ना दाताखाली येईल आणि खूप टेस्टी लागणार आहे. बघा अशा प्रकारे खूप छान झालेलं होतं हे मसाला दूध. तुम्ही पण ही रेसिपी अशा पद्धतीने करून बघा. आणि 15 ते 20 मिनटामध्ये झालेलं होतं. एकीकडे आपला स्वयंपाक होत होता आणि एकीकडे आपलं दूध होत होतं. अशा प्रकारे आपलं मसाले दूध रेडी आहे. तुम्ही पण ही रेसिपी करून बघा. कशी वाटली ते नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा. चला, या व्हिडिओचा एंड इथेच करते. आणि श्री स्वामी समर्थ. कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.